ज्या घरात दिवसभर चहाची वाफ उठते त्या घरात एक दिवस अभिमानाची वर्दीही उभी राहू शकते का? ही आहे शेखर सीताराम जानगवळी यांची गोष्ट. राहणार जिल्हा अहिल्यानगर, छोटंसं गाव येसवडी. 2016 साली 10वी पूर्ण झाली, पण मनात एकच स्वप्न धगधगत होतं, खाकी वर्दी. घरची परिस्थिती साधी नव्हती. वडिलांची छोटीशी चहाची टपरी, आई शेती मजुरी करत होती, 3 भावांचं शिक्षण आणि डोक्यावर कर्ज. 10वी नंतर शेखर थांबला नाही. नदीची वाळू उचलली, कांद्याची हमाली केली, शेतात दिवसभर काम केलं आणि रात्र जागून अभ्यास केला. हाताला फोड, अंगावर थकवा, पण डोळ्यांसमोर फक्त एकच चित्र, आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमान. मोठ्या भावाची खंबीर साथ होती. तो नेहमी म्हणायचा, आपण हरायचं नाही. संघर्ष मोठा होता, घरात कर्ज, परिस्थिती कठीण, पण जिद्द त्याहून मोठी. आणि एक दिवस स्वप्न सत्यात उतरलं. मोठा भाऊ पोलीस झाला, माधवा भाऊ बँकेत नोकरीला लागला आणि शेखर आज तो नियुक्त क्षेत्र वन अधिकारी म्हणून शिरूर येथे कार्यरत आहे. चहाच्या टपरीपासून सरकारी सेवेपर्यंतचा प्रवास, वाळू उचलणाऱ्या हातांपासून सन्मानाच्या वर्दीपर्यंतचा प्रवास. ही फक्त नोकरी नाही, ही आई वडिलांच्या त्यागाची परतफेड आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती तुमची परीक्षा घेते, पण जिद्द तुमचं भविष्य लिहिते. जर स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठाच असतो आणि जिद्दीसमोर गरिबी कधीच जिंकत नाही.